नमस्कार, स्नेहाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू। त्यासाठी मी पांढरे तीळ घेतले आहेत। ते आता आपण थोड्या कमी गॅसवर लालसर असे भाजून घेणार आहोत। लाडूसाठी पांढरे तीळ थोडे लालसर भाजून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता हे 2 किलो मी तीळ घेतलेले आहे। मी जास्त क्वांटिटी मध्ये लाडू बनवणार आहे, त्यासाठी मी जास्त तीळ घेतलेले आहेत। ते मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहेत। तीळ मी 2 किलो घेतले आहेत लाडू बनवण्यासाठी। तिळाचे लाडू बनवण्यासाठी 2 किलो तीळ घेतले आहे, अर्धा किलो शेंगदाणे आणि 1 किलो आपण गूळ घेणार आहोत। तर आधी आपण शेंगदाणे कमी मंद आचेवरती छान भाजून घेणार आहोत। तर चला तर मग आपण भाजून घेऊया शेंगदाणे। शेंगदाणे आपण छान भाजून घेतलेले आहे, त्याचं टरफल पण काढलेलं आहे। आता आपण ते मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहोत। जास्त पण बारीक नाही करायचं, मीडियम साईज ठेवायचं शेंगदाण्याच्या कूटाची। बघा शेंगदाण्याचा कूट मी असा बारीक करून घेतलेला, जास्त पण बारीक केलेला नाहीये, थोडा नॉर्मल ठेवलेला आहे। मी थोडी विलायची भाजून घेत आहे, मिक्सरला बारीक करून घ्यायची। मी विलायची बारीक करून घेणार आहे, त्यासाठी मी थोडी साखर घेतलेली आहे आणि विलायची सोलून घेतलेली आहे। तर ते आता आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहोत। विलायची बारीक करून घेतलेली आहे। तीळ लाडूसाठी मी 1 किलो गूळ घेतलेला आहे, तो मी असं बारीक कट करून घेणार आहे। आता आपण 2 किलो तीळ बारीक केलेला आहे, ते गव्हाल्यामध्ये टाकलं आहे। अर्धा किलो शेंगदाण्याचा कूट बारीक केलेला होता। आता आपण त्यामध्ये 1 किलो गूळ टाकणार आहे, छान मिक्स करून घ्यायचं सगळं। मिक्सर आता आपण मिक्सरला थोडं बारीक करून घेणार आहोत। आपण ते बारीक केलं आहे, त्याच्यामुळे गूळ सगळा पूर्ण मिक्स होईल त्याच्यामध्ये, म्हणजे आपल्याला लाडू बांधता येतील। असं थोडंसं बारीक करून घ्यायचं, जास्त पण बारीक नाही करायचं, म्हणजे तिळाचा पूर्ण भुगा नका करू, थोडंसं अर्ध। काजू बदाम मी बारीक करून घेणार आहे, छोटे छोटे तुकडे, ते आपण ते लाडूच्या मिश्रणामध्ये टाकणार। मी 1.25 किलो गूळ टाकला आहे, कारण की मला गोड लाडू आवडतात, तर त्यासाठी मी जास्त गूळ टाकला आहे। तुम्ही 1 किलो पण टाकू शकता, त्यामध्ये मी मनुके टाकले। काजू बदामचे मी कट करून घेतले होते, ते सगळं करत आहे। त्यामध्ये 2 चमचे मी विलायची पावडर टाकत आहे। आता
हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आपण त्यामध्ये थोडं तूप टाकणार आहे, म्हणजे लाडू छान बांधता येतील. मी 6 ते 7 चमचे तूप टाकलं आहे, कारण की क्वांटिटी जास्त आहे. लाडू बांधण्यासाठी जास्त तूप लागतंय. हे बघा, तिळाचे लाडू आता बनवून तयार झाले आहेत. तिळाचे लाडू हृदयासाठी खूप चांगले आहेत आणि पौष्टिक पण आहेत. तुम्ही हे लाडू बघा आणि कॉमेंट करून सांगा लाडू कसे बनले आहेत ते. अशाच नवनवीन रेसिपीसाठी स्नेहाज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.